महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज खास करून मी त्या लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट सांगणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी इथे 31 डिसेंबर 2025च्या आधी ही केवायसी केलेलीच नाहीये, त्यांना खूप मोठे जे प्रॉब्लेम आहे ना ते आलेले आहे. जसे की OTP न येणं, एरर येणं किंवा त्यांना माहीतच नव्हते की आपल्याला जी केवायसी करायची ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची केवायसी करायची आहे. खूप साऱ्या लाडकी बहिणींनी काय केलेलं की केवायसी करायची म्हणून बँकेत जाऊन त्यांनी बँकेचीच केवायसी करून घेतलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा यामध्ये आहात का? ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे, की "बुवा सर आम्ही लाडकी बहिणीच्या ऐवजी आम्ही बँकेची केवायसी केलेली आहे." कारण की काय झालं आहे ग्रामीण भागामध्ये लवकर जी बातमी असते ना ती पसरत नाही. खूप साऱ्या बहिणींकडे जे आहे ना मोबाईल नसतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं, की जी केवायसी सांगितलेली आहे ना, ती फक्त आम्हाला हीच सांगितलेली आहे, की बँकेची सांगितलेली आहे. त्यानंतर काही बहिणींना असं वाटलं, की आपल्याला केवायसी करायचं कामच नाही. आपण तर केवायसी केलेलीच आहे. परंतु त्यांना हे माहिती नव्हतं की सरकारने सगळ्यांसाठी केवायसी सांगितलेली आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आता त्या लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचा चान्स पुन्हा भेटणार आहे का? तर मी तुम्हाला इथे स्पष्ट सांगू इच्छितो, अजून कुठलाही जी-आर आलेला नाही. परंतु आपल्याला सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी इथे करायच्या आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला सगळ्यात पहिले बालविकास विभागाकडे एक अर्ज लिहून द्यायचा आहे. त्यांना तुमची समस्या तिथे सांगायची आहे तिथे जाऊन. त्यांना सांगायचं आहे की "बुवा सर आमच्या या कारणामुळे आमची केवायसी राहून गेलेली आहे." त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला 2 जूनपर्यंत इथे वाट बघावी लागणार आहे. कारण की अधिवेशन हे सुरू आहे आणि अधिवेशनामध्ये सुद्धा कुठलाही मुद्दा इथे मांडलेला नाही की ज्या लाडक्या बहिणींची इथे केवायसी इथे राहिलेली आहे त्यांनी काय करायचं आहे. तर आपल्याला जर तुम्ही आता केवायसी केली नसेल तर घाबरून जायचं काम नाही. तुम्ही इथे डायरेक्टली अपात्र नाही होणार आहात. तुम्हाला सुद्धा इथे जी चान्स आहे ना, तो चान्स इथे भेटणार आहे. फक्त तुम्हाला काय करायची की थोडी वाट बघावी लागणार आहे जून महिन्यापर्यंत. जूनमध्ये सुद्धा तुम्हाला इथे चान्स भेटला की तुम्हाला लगेच इथे 2 महिन्याचा कालावधी असतो. त्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये लगेच आपल्याला केवायसी करून घ्यायची आहे. आता तुम्हाला सुद्धा यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या